Hello and welcome to our today's session of Mobile Application Development MAD. In this session, we are going to start unit number 3. The name of unit is UI components and layouts. That means user interface components and its layout. तर ह्या युनिटमध्ये आपण कोणकोणते टॉपिक्स कव्हर करणार आहोत त्याचा एक ओव्हरव्ह्यू घेऊया. तर याच्यामध्ये 3.1 आहे कंट्रोल फ्लो, त्यानंतर आहे डायरेक्टरी स्ट्रक्चर, कॉम्पोनंट्स ऑफ अ स्क्रीन, फंडामेंटल यू आय डिझाईन्स, लिनियर लेआउट. लिनियर लेआउटमध्ये आपल्याला लेआउटचे वेगवेगळे प्रकार दिसतात जे की आपण ऑलरेडी अँड्रॉइड स्टुडिओमध्ये पाहिलेले आहेत, जसं की ॲब्सोल्यूट लेआउट असेल, फ्रेम लेआउट असेल, टेबल लेआउट आणि रिलेटिव्ह लेआउट. तर ह्या सेशनमध्ये आपण 3.1ला सुरुवात करणार आहोत. तर पहिला आहे कंट्रोल फ्लो. कंट्रोल फ्लोमध्ये काय असणार आहे आपला की एखादा डेव्हलपर, आता ह्यो जो फ्लो बघणार आहे आपण तो असणार आहे एखादा डेव्हलपर वर्कफ्लो. म्हणजे ज्यावेळेला आपण एखादं ॲप्लिकेशन डेव्हलप करणार असतो त्यावेळेचा वर्कफ्लो असणार आहे. पहिला तर आपल्याला सगळं सेटअप करून घ्यावं लागतं, जसं की जो काही त्याचा एन्व्हायरमेंट असेल तो एन्व्हायरमेंट सेट करून घ्यायचा. त्यानंतर प्रोजेक्ट एक क्रिएट करायचा. प्रोजेक्ट क्रिएट झाल्यानंतर ह्याला आपण म्हणतो बेसिक सेटअप. त्यानंतर येतो आपला रायटिंग ऑफ अ कोड लिहायचा आणि जे काही त्याला रिलेटेड गरजेचे ॲसेट्स असतात जे ॲड करायचे ते आपण ह्या कोडमध्ये याच्यामध्ये ॲड करणार आहे. हे आपलं सेकंड स्टेज असणार आहे. त्यानंतर थर्ड स्टेज आहे इटरेट. याच्यामध्ये आपण काय करतो, जो काही कोड लिहिलेला असतो, रायटिंग केलेला कोड असतो तो आपण एकतर डिबग करतो, त्याची टेस्टिंग करतो, त्याची प्रोफाईल चेक करतो आणि जे काही इम्प्युरिटीज असतील किंवा काही एरर्स असतील तर सगळे एरर फ्री करायचं काम आणि टेस्टिंगचं काम आपण थर्ड फेजमध्ये म्हणजे इटरेटमध्ये करतो. त्यानंतर येतो आपला ज्यावेळेला आपला ॲप्लिकेशनचा कोडिंग होतो, त्याचं टेस्टिंग होतं, मग आपण त्याचं ॲप्लिकेशन बिल्ड आणि रन करावं लागतं. बिल्ड आणि रन करण्यासाठी आपण काय करतो, एखादा इम्युलेटर यूज करतो, कनेक्ट टू अ डिव्हाइस ऑर इम्युलेटर. त्यानंतर तुमचं जे काही डिव्हाइस असणार आहे त्याला कस्टमाइज करायचं. तुम्हाला जे काही कॉन्फिगरेशन हवे असतील त्या कॉन्फिगरेशननुसार ते कस्टमाइज करून त्याचं बिल्ड करायचं आणि ते रन करायचं. आणि त्यानंतर येतो पब्लिश करायचं पार्ट. पब्लिश करताना आपण काय करतो, कोणत्या व्हर्जनसाठी ॲप्लिकेशन क्रिएट केलेलं आहे, त्याचे डिजिटल साईन किंवा त्याचं सिग्नेचर प्ले स्टोअरवरती, गुगल प्ले स्टोअरवरती टाकणार असेल त्याच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज हे सगळं पब्लिशमध्ये येतं. एकंदरीत काय करावं लागतं, आपल्याला एक 5 फेजमध्ये काम करावं लागतं. पहिली फेज आहे सेटअप करायचं, त्यानंतर कोड लिहायचा, त्याला जे काही ॲसेट्स आहेत ते ॲड करायचे, त्यानंतर कोड एरर फ्री करायचा, बग फ्री करायचा, टेस्टिंग करायचं, त्याच्यानंतर तो रन करायचा, बिल्ड करायचा, इम्युलेटर यूज करायचा, कस्टमाइज करायचा आणि त्यानंतर तो प्ले स्टोअरवरती पब्लिश करायचा. हा झाला एक डेव्हलपरचा वर्कफ्लो. आता हा आहे कंट्रोल फ्लो. तुमचा जो काही डिव्हाइस असेल मोबाईल तो फ्लिप करून घ्या. आता याच्यामध्ये कसं असणार आहे, आता ह्यो टोटल कंट्रोल फ्लो असणार आहे की जेणेकरून एखादा ॲप्लिकेशन अँड्रॉइड स्टुडिओमध्ये कसा वर्क करतो. याचं एक इमेज फाईल मी तुम्हाला क्लासरूमवरती अटॅच करून देणार आहे, त्यामुळं तुम्ही झूम करून त्यानंतरसुद्धा बघू शकता. तर टॉपला आहे तुमचे टूल्स आणि फाईल्स आणि लेफ्ट टॉपला आहे आपला मॅनिफेस्ट फाईल. मॅनिफेस्ट फाईल काय असणार आहे ते आपण डीपमध्ये बघणार आहे नंतर. त्याच्यासोबत आहेत ह्या ज्या गोष्टी म्हणजे ऑडिओ, व्हिडिओ, इमेजेस, टेक्स्ट फाईल्स, याला आपण शॉर्टमध्ये मल्टीमीडिया म्हणतो. आणि त्याच्या साईडला आहे लेआउटच्या फाईल्स. तर फ्लो कसा असणार आहे, जे काय आपला लेआउट फाईल्स असतील त्या फाईल्स, आपले मल्टीमीडियाचे जे फाईल्स असणार त्या फाईल्स आणि जे काही मॅनिफेस्टच्या फाईल असणार आहेत तो जातो कुठं आपल्या AAP टूल्स, याला आपण म्हणतो AAPT म्हणजेच अँड्रॉइड ॲसेट पॅकेजिंग टूल. हा आपण बघितलेला आहे आर्किटेक्चरमध्ये. जर तुमच्याकडे ऑलरेडी मॅनिफेस्ट फाईल्स असतील, मल्टीमीडिया तयार असेल आणि जे काही लेआउट असतील ते तयार असतील तर डिरेक्टली आपण AAPTला जाऊन त्याला डायरेक्ट कॉम्प्रेस करून त्याला .apk फाईल्समध्ये क्रिएशन करू शकतो. आणि याच्यामध्ये दुसरी एक मेथड असते ती म्हणजे जे काही मल्टीमीडिया आपल्याकडे असतो तो मल्टीमीडिया आणि जो काही लेआउट आहे तो लेआउट सगळा घ्यायचा आणि r.java या फाईलमध्ये स्टोअर करायचा. मग त्याच्यामध्ये आपला ॲक्ट 1, 2, 3 जावा असेल, जावाचे फंक्शन्स असतील किंवा जावाचे क्लासेस असतील, त्या सगळ्या गोष्टी आपण JVM थ्रू करतो. आता JVM कसा काम करतो, काय करतो हे जे डिस्कशन आपलं झालेलं आहे. याच्यामध्ये जे काही ऑटो जनरेटेड जावा फाईल्स असतात, जे काही रिसोर्स रजिस्ट्रेशनसाठी असतात त्या सगळ्या गोष्टी r जावामध्ये येतात. त्याच्यामध्ये आपल्याला रिसोर्स रजिस्ट्रेशन फाईल्स असतात. आणि JVM काय करतं, जावा कंपायलर कन्वर्ट्स जावा फाईल्स इंटू द क्लास फाईल्स. हे आपण DVM आणि JVMमध्ये शिकलेलं आहे.
त्यानंतर जो काही JVMचा पार्ट झाल्यानंतर त्याचं कन्वर्जन कशात होतं, डॉट क्लास फाईल्समध्ये होतं. तुमचे जेवढे नंबर ऑफ डॉट फाईल्स असतील, डॉट क्लास फाईल्स असतील, तेवढे सगळे नंबर ऑफ डॉट क्लास फाईल्स आणि तुमचे जे काही जनरेटेड झालेले असणार रिसोर्स रजिस्ट्रेशनच्या फाईल्स आर क्लासेस, ते आर जावा होता, त्याचं कन्वर्जन झालं डॉट क्लासेसमध्ये. तसं बाकीच्या जावा फाईल्सचं कन्वर्जन डॉट क्लासमध्ये झालं, तसं आर डॉट जावाचं कन्वर्जन आर डॉट क्लासमध्ये झालेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला API, अँड्रॉइड आणि जावा हा पण पार्ट आहे. API म्हणजे ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस, त्याच्यात अँड्रॉइड आहे, त्याच्यामध्ये जावा आहे. आणि याचे जे काही फाईल्स असतील, याचे टूल्स असतील किंवा रिसोर्स फाईल्स असतील आणि जे काही आता JVMमधून कन्वर्जन झालेल्या डॉट क्लास फाईल्स असतील, त्या सगळ्या फाईल्स कुठं जाणार, डेक्स टूलला. त्या डेक्स टूल आणि डेक्स कंपायलर याचं आपलं डिस्कशन ऑलरेडी झालं आहे, तुम्ही बघू शकता. तर डेक्स कंपायलर काय करतो की जे काय तुमचे डॉट क्लास फाईल्स असतात, तुमचा एक फाईल असेल किंवा बंच ऑफ फाईल असेल, मल्टिपल फाईल्स असतील, तर त्या सगळ्या फाईल्स तो रिसीव्ह करतो डेक्स कंपायलर डेक्स टूलचा यूज करून. आणि ज्या काही डेक्स टूल असणार आहेत तर ते काय करणार आहे, तुमचे जे काही क्लास फाईल असेल त्याचं कन्वर्जन डॉट डेक्स फाईल्समध्ये कन्वर्जन करतं. जेणेकरून जसं की डाल्विक व्हर्च्युअल मशीनमध्ये आपण शिकलेलं होतं, आणि तो डाल्विक एक्झिक्युटेबल फाईल्स तयार करण्यासाठी डेक्स टूल यूज करतात आणि त्याचं कन्वर्जन डॉट डेक्स फाईलमध्ये होतं. आणि डॉट डेक्स फाईलमधलं कन्वर्जन झाल्यानंतर आपल्याला त्याला काय करावं लागतं, कॉम्प्रेस करून त्याला एक्झिक्युटेबल बनवावं लागतं अँड्रॉइडच्या सहाय्यासाठी. तर त्याच्यामध्ये आपण काय करतो, कॉम्प्रेशन करतो आपल्या पॅकेजचं, जे काय आपण डेक्स कंपायलरनं आपल्याला कन्वर्जन करून दिलेलं असतं, त्याला आपण AAPT पॅकेजचा यूज करून डॉट डेक्स फाईलमध्ये कन्वर्जन करतो. आणि सोबतच आपण त्याला DVM पण यूज करू शकतो ॲज अ इम्युलेटर. तर इम्युलेटर यूज करणं हे एक ऑप्शनल आहे, पण ज्यावेळेला आपण APK बिल्डर यूज करणार त्याच्यामध्ये आपल्याला AAPT यूज करतो. याचा अर्थ अँड्रॉइड ॲसेट पॅकेजिंग टूल. अँड्रॉइड ॲसेट पॅकेजिंगचा टूल यूज करून आपण जी काही डेक्स फाईल होती ती डेक्स फाईल आपण .apk फॉर्मॅटमध्ये कन्वर्जन केलेले आहे, जी की आपल्या अँड्रॉइड मोबाईलवरती एक्झिक्युटेबल आहे. तर हा झाला कंट्रोल फ्लो, हा ओव्हरऑल आहे. याची इमेज तुम्हाला तुमच्या क्लासरूमवरती मिळून जाईल, तुम्ही पुन्हा एकदा तो रिवाईज करून पाहू शकता. ठीक आहे. तर याच्यानंतर येतो 3.1 मधला नेक्स्ट पार्ट, तो जो आहे डायरेक्टरी स्ट्रक्चर. डायरेक्टरी स्ट्रक्चर म्हणजे ज्यावेळेला आपण अँड्रॉइड स्टुडिओ ओपन करतो त्यावेळेला आपल्याला जे दिसतं युजर इंटरफेसमध्ये डाव्या साईडला जे काही पॅनल्स दिसतात त्याला आपण डायरेक्टरी स्ट्रक्चर म्हणतो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आपल्या फाईल्सची हायरार्ची असते. In the directory structure, some important files and folders are stored, and therefore the easy understanding of the Android Studio work environment. आता हे काय असतं, अँड्रॉइड स्टुडिओमध्ये आपल्याला जे काही वर्क करायचं असतं सिस्टमॅटिक असेल तर त्या फाईल्स त्या डायरेक्टरीनुसार स्टोअर असाव्या पाहिजेत. मग आता त्याचा एक इमेज घेऊया. ह्याच्यासाठी पण तुम्ही तुमचा डिव्हाइस रोटेट करून घ्या. तर या ठिकाणी आपल्याला आहे जो काही लेफ्ट पॅनला आपण अँड्रॉइड स्टुडिओमध्ये बघतो, जर आपल्याला अशा प्रकारची हायरार्ची दिसते, आपल्याला कशा प्रकारचे फ्लो दिसतो. त्याच्यामध्ये टॉपला असतो तो असतो ॲप हा फोल्डर असतो. त्याच्यामध्ये आपल्याला 1 नंबर दिसतो तो मॅनिफेस्ट फोल्डर असतो. मॅनिफेस्ट फोल्डरमध्ये काय असणार आहे आपला अँड्रॉइड मॅनिफेस्ट .xml. XML आपण लेआउटसाठी यूज करतो. सेकंड आपल्याला असणार आहे जावा फोल्डर, ज्याच्यामध्ये जावाची फाईल असणार आहे. त्याच्यामध्ये आपण मेन जो आपला जावा ॲक्टिव्हिटी ज्या होणार आहेत, ज्या आपल्या ॲप्लिकेशनमध्ये ॲक्टिव्हिटी होणार आहेत त्या सगळ्या जावा फाईल्समध्ये इन्क्लुडेड असणार आहेत. त्यानंतर थर्ड आहे तो आहे ड्रॉएबल्स, म्हणजे जे काही ड्रॉ करायचे असतील आपल्याला आपल्या ॲप्लिकेशनवरती ते ड्रॉएबल्स. त्याचा लेआउट ठरवण्यासाठी आपल्याला असतो 4 नंबरला लेआउट. त्याचं कलर कॉम्बिनेशन, कलर पॅलेट्स आणि कोणते कलर्स कसे घ्यायचे, कुठे कधी कसे ॲक्सेस करायचे किंवा कोणकोणते कलर्स कुठे ठरवायचे ते सगळं आपल्याला कलर्स .xml फाईल्समध्ये डिफाईन करता येतं. त्यानंतर जे येतात स्ट्रिंग, त्यानंतर येतात स्टाईल्स आणि त्यानंतर येतो आपला मेन ग्रॅडल, जो की आपण बिल्ड ग्रॅडलसाठी यूज करतो. तर बेसिकली ह्याच्यामध्ये आपल्याला 9 पॉईंट्स एक्सप्लेन केलेले आहेत. तर याचं डीपमध्ये आपण एक्सप्लेनेशन डिस्क्रिप्शन पाहूया. तर आपला डायरेक्टरी स्ट्रक्चरमधला पहिला जो फोल्डर होता, पहिला पॉईंट होता तो होता अँड्रॉइड मॅनिफेस्ट .xml. आता बेसिकली याच्यामध्ये काय असणार आहे, तुमचे जे काही फाईल्स असणार आहेत, जो काही आपला मेन रूट डायरेक्टरी असणार आहे, बिकॉज हे काय इथे हायलाईट केलेलं आहे. एव्हरी प्रोजेक्ट इन अँड्रॉइड इन्क्लूड्स अ मॅनिफेस्ट फाईल्स इन विच अँड्रॉइड मॅनिफेस्ट .xml फाईल इन्क्लुडेड. इट स्टोअर्स इन द रूट डायरेक्टरी ऑफ द प्रोजेक्ट हायरार्ची. आता ज्या रूट डायरेक्टरीमध्ये हा जो पहिला असतो फोल्डर, जो की आहे
ॲप फोल्डरच्या आतमध्ये आपल्याला मिळतो अँड्रॉइड मॅनिफेस्ट .xml. हे आपलं रूट डायरेक्टरीला स्टोअर असतं. The manifest file is an important part of our application because it defines the structure and the metadata of the application. आता याच्यावरून कळते की ही जी फाईल असणार आहे याच्यामध्ये मेन ॲप्लिकेशनचं स्ट्रक्चर इन्क्लूड असणार आहे, प्लस त्याच्यामध्ये ॲप्लिकेशनचा जो काही मेटाडेटा असणार आहे तो त्याच्यामध्ये सेव्ह असणार आहे. मेटाडेटा म्हणजे डेटा ऑफ डेटा अँड इट्स कॉम्पोनंट्स अँड रिक्वायरमेंट्स. तर बेसिकली ही एक मोस्ट इम्पॉर्टंट फाईल असणार आहे जी की रूट डायरेक्टरीमध्ये स्टोअर असणार आहे. त्या फाईलमध्ये आपलं ॲप्लिकेशनचं स्ट्रक्चर अँड ॲप्लिकेशनचा मेटाडेटा आणि जे काही त्याला कॉम्पोनंट्स आणि रिक्वायरमेंट्स असणार आहेत त्या सगळ्या गोष्टी, सगळा जो पार्ट असणार आहे तो अँड्रॉइड मॅनिफेस्ट .xml फाईलमध्ये इन्क्लुडेड असणार. दिस फाईल इन्क्लुडेड्स द नोड्स फॉर ईच ॲक्टिव्हिटी, सर्व्हिसेस, content providers and broadcast receivers that makes the application and using intent filters and permissions. It determines how they coordinate with each other and other applications. तर याच्यामध्ये काही नोड्स असतात जे की ॲक्टिव्हिटीसाठी असतील, सर्व्हिसेससाठी असतील, कंटेंट प्रोव्हायडरसाठी असतील आणि ब्रॉडकास्ट रिसिव्हरसाठी असतील. तर हे काय करणार आहे, ज्यावेळेला हे गोष्टी आपण यूज करणार आहे किंवा ॲप्लिकेशनमध्ये आपण यूज करतो त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये इंटेंट फिल्टर्स आणि ज्या काही परमिशन ग्रांट करायचे असतील, ॲक्सेस करायचे असतील किंवा रिस्ट्रिक्ट करायचे असतील तर या आपण सगळ्या गोष्टी याच्यामध्ये असतात. तर हे का असतं की जेणेकरून आपलं ॲप्लिकेशन किंवा आपलं ॲप्लिकेशन दुसऱ्या ॲप्लिकेशनसाठी व्यवस्थित कोऑर्डिनेशन करण्यासाठी ह्या ज्या गोष्टी आहेत त्या नोट्समध्ये दिलेल्या असतात. तर ह्या सगळ्या अँड्रॉइड मॅनिफेस्ट .xml फाईलमध्ये इन्क्लुडेड असतात. तर सेकंड जो होता पार्ट डायरेक्टरीचा तो होता जावा. जावामध्ये काय असणार आहे आपला, जी काही सोर्स कोड असणार आहे आपला फाईल्सचा तो सगळा सोर्स कोड आपला जावा फाईलमध्ये असणार आहे. प्लस याच्यामध्ये जावा फाईल्स कशासाठी यूज करतात, इट इज बेसिकली यूज्ड ॲज अ कंट्रोलर फॉर कंट्रोल्ड UI. आता याच्यामध्ये आपला युजर इंटरफेस पण इन्क्लुडेड असतो जे की लेआउट फाईलसाठी यूज करतो आपण. बेसिकली लेआउट आपला .xmlमध्ये असतो. प्लस ह्याच्यामध्ये काय असणार आहे, मेन सोर्स कोड असणार आहे तो ॲज अ आपल्याला यूज आपण कसं करणार आहे, कंट्रोलर फॉर द कंट्रोल्ड UI. म्हणजे एक प्रकारचं कंट्रोलर असं काम करणार आहे आपल्या कंट्रोल्ड UI म्हणजे युजर इंटरफेस ह्याच्यामध्ये कंट्रोलर म्हणून काम करणार आहे. इट गेट्स द डेटा फ्रॉम द लेआउट फाईल अँड आफ्टर प्रोसेसिंग दॅट डेटा आउटपुट विल बी शोन इन द UI लेआउट. आता हे काय करतं, जी काही लेआउटची फाईल असते त्याच्यामध्ये काय डेटा असतो तो रिसीव करतो, त्याच्यावरती प्रोसेसिंग करतो आणि जो काही प्रोसेसिंग केल्यानंतरचा आउटपुट असतो तो आपला UIच्या लेआउटमध्ये आपल्याला डिस्प्ले करतो. हे सिम्पल असं वर्किंग आहे. इट वर्क्स ऑन द बॅक एंड ऑफ द अँड्रॉइड ॲप्लिकेशन. तर आता हा सोर्स कोड आहे, ह्यो ॲज अ UIमध्ये काम करतो जेणेकरून तो ॲज अ कंट्रोलरमध्ये काम करतो. लेआउटच्या फाईल्स तो रिसीव करतो, ज्याचा डेटा असेल तो रिसीव करतो, त्याच्यावरती प्रोसेसिंग करतो आणि जे काही आउटपुट आहे तो आपल्याला UIला शो करतो. आता या सगळ्या गोष्टी चालू होतात तो बॅकएंडला चालू होतो तो. सो बेसिकली इट वर्क्स ॲज अ बॅकएंड. थर्ड आहे ड्रॉएबल्स. द डायरेक्टरीमध्ये ड्रॉएबल्स कशासाठी यूज करतात, अ ड्रॉएबल फोल्डर कंटेन्स रिसोर्स टाईप फाईल्स म्हणजेच समथिंग दॅट कॅन बी ड्रॉन. तर रिसोर्स टाईप फाईलमध्ये आपण ज्या काही गोष्टी ड्रॉ करू शकतो, फॉर एक्झाम्पल एखादी इमेज असेल किंवा एखादी ट्री डायग्राम असेल किंवा एखादा टेबल असेल, ज्या काही गोष्टी तुम्हाला ड्रॉ करायच्या असतील तर त्या सगळ्या ड्रॉएबल फोल्डरमध्ये असणार, त्याच्या रिसोर्स फाईलच्या टाईपमध्ये असणार. ड्रॉएबल्स may take a variety of files just like bitmap, PNG, JPG images, 9-patch, vector including XML, various shapes, various layers, states, levels and scales. So basically it includes the variety of files just like bitmap, images, vector images, various shapes, layers, states and levels, and you can vary the scales of images or drawables. So fourth point is the layout. The layout consists of the whole layout of application user interface. A layout defines the visual structure for a user interface such as the UI for Android application. तर लेआउटमध्ये बेसिकली कोणत्या फाईल असणार आहेत, जे फाईल इन्क्लुडेड असतील लेआउटमध्ये त्या फाईल्सनुसार
आपल्याला आपल्या ॲप्लिकेशनवरती जे काही व्हिज्युअल्स दिसणार आहेत, जो काही लेआउट दिसणार आहे, जो काही युजर इंटरफेस दिसणार आहे, त्याच्या सगळ्या गोष्टी आपण लेआउटमध्ये स्टोअर करून ठेवलेला असतो. हा ॲज अ युजर इंटरफेस म्हणून आपल्या ॲप्लिकेशनमध्ये काम करतो. दिस फोल्डर स्टोअर्स लेआउट फाईल्स दॅट आर रिटन इन XML लँग्वेज. तर सुरुवातीपासून आपण बघतोय की जो काही अँड्रॉईडचा लेआउट असणार आहे तो आपण XML फाईलमध्ये लिहितो आणि जो काही सोर्स कोड असणार आहे तो आपण जावामध्ये लिहितो. आणि ज्या काही लेआउटच्या फाईल्स असतील, ज्या काही व्हिज्युअल स्ट्रक्चर आपल्याला द्यायचं असेल, त्या सगळ्या फाईल्स आपण लेआउटमध्ये स्टोअर करतो आणि त्या रन करतो. त्यानंतर फिफ्थ आहे, त्याच्यामध्येच आहे MIP मॅप, मीप मॅप. फिफ्थ आहे मीप मॅप. मीप मॅप फोल्डर कंटेन्स इमेज ॲसेट्स फाईल्स दॅट कॅन बी यूज्ड इन अँड्रॉइड स्टुडिओ ॲप्लिकेशन. आता इमेज ॲसेट्स फाईल हे आपण पुढं बघणारच आहोत. तर ॲसेट्स म्हणजे काय, जसं आपण मगाशी फ्लो स्ट्रक्चरमध्ये पाहिलं की ॲसेट्स आपण यूज करून काही गोष्टी कन्वर्जन करू शकतो किंवा ॲक्सेस करू शकतो. तर मीटमॅप फोल्डरमध्ये आपल्याला इमेज ॲसेट्स फाईल्स मिळतात आणि ते आपण आपल्या अँड्रॉइड ॲप्लिकेशन डेव्हलपमेंटसाठी यूज करू शकतो. यू कॅन जनरेट द आयकॉन टाईप्स लाईक लॉन्चर आयकॉन, ॲक्शन बार, टॅब आयकॉन अँड नोटिफिकेशन आयकॉन्स. तर आता आपण ज्यावेळेला एखादा अँड्रॉइड मोबाईल यूज करतो त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतात, बरेचसे आयकॉन्स दिसतात. म्हणजे तुमचा लॉन्चरचा आयकॉन असेल जो की आपल्याला मेनूजमध्ये मिळतो. ॲक्शन बारचा असेल, ज्यावेळेला आपण ओपन करतो त्यावेळेला कोणते ॲक्शन असेल, लोडिंगचे ॲक्शन असेल, वेटिंगचे ॲक्शन असेल, कंप्लिशनचे ॲक्शन आहे, या सगळ्या गोष्टी याच्यात येतात. त्यानंतर तुमचा जे काही टॅब असतो, टॅब आयकॉन म्हणजे ज्यावेळेला आपण रिसेंट फाईल्समध्ये जर चेक केला तर तुमचा रिसेंट वर्क्स चालू असतील त्याच्यामध्ये जर तुम्हाला टॅब चेंज करायचं असेल तर तुमच्या टॅबला कोणता आयकॉन असणार तो आयकॉन पण याच्यामध्ये असणार. आणि ह्या जर ॲप्लिकेशनमधून तुम्हाला नोटिफिकेशन्स आल्या तर नोटिफिकेशनला कोणता आयकॉन असणार, त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. तर इमेज ॲसेट्स इज बेसिकली नथिंग बट द लॉन्चरचा आयकॉन, ॲक्शनचा बार आयकॉन, टॅबचा आयकॉन किंवा नोटिफिकेशन आयकॉन. बेसिकली इमेज ॲसेट्स नथिंग बट आयकॉन्स, द व्हॅरियस आयकॉन्स इन्क्लुडेड or generated for the use of Android application. The sixth one is colors.xml. आता याच्यामध्ये कलर्स असणार आहेत. colors.xml file contains color resources of the Android application. Different colors values are identified by the unique name that can be used in that Android application program. जसं आपण वेबमध्ये करत होतो की एखादा कलर पॅलेट आपण यूज करू शकतो, कोणता तरी कलर पिकर घेत होतो आपण, तसं सिमिलरली आपण काय करू शकतो, इथं कलर रिसोर्स आपण प्रोव्हाइड करणार आहे आपल्या colors.xml फाईलमध्ये. त्याच्यामध्ये त्याच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज असणार आहेत. त्या व्हॅल्यूज आपण आयडेंटिफाय करणार आहे त्याच्या युनिक नेमनुसार, आणि युनिक नेमचा यूज करून आपण ते कलर्स ॲक्सेस करू शकतो, यूज करू शकतो. त्या कलर्समध्ये आपण आपला अँड्रॉइड ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट करू शकतो. तर सेवन्थ आहे स्ट्रिंग्स. ज्या काही स्ट्रिंग्स आपण यूज करू शकतो. द strings.xml फाईल कंटेन्स स्ट्रिंग रिसोर्सेस ऑफ द अँड्रॉइड ॲप्लिकेशन. तर ज्यावेळेला आपण ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट करत असतो त्याच्यानंतर आपल्याला बरेचसे काही स्ट्रिंग्स आपण यूज करणार असतो आपल्या ॲप्लिकेशनमध्ये, जे की काही डिस्क्रिप्टिव्ह असतील, काही इन्फॉर्मेटिव्ह असतील. तर त्या सगळ्या स्ट्रिंग्स ज्या असणार आहेत त्याचं कलेक्शन कुठं असणार आहे, string.xmlमध्ये असणार आहे. तुमच्या ज्या काही रिसोर्स स्ट्रिंगच्या फाईल असणार आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण strings.xml मध्ये स्टोअर करतो. The different string value is identify the unique name that can be used in the Android application program. जसं कलर्ससाठी होतं तसं सेम इथं पण आहे. कलर्सला पण आपण युनिक नेमनं आयडेंटिफाय करून यूज करतो तो. सिमिलरली वी कॅन ॲक्सेस अ स्ट्रिंग व्हॅल्यू बाय इज युनिक नेम फॉर द अँड्रॉइड ॲप्लिकेशन प्रोग्राम डेव्हलपमेंट. दिस फाईल ऑल्सो स्टोअर्स स्ट्रिंग ॲरे बाय युझिंग XML लँग्वेज. आता नुसता स्ट्रिंग ह्याच्यामध्ये स्टोअर होत नाही, तर स्ट्रिंग रिसोर्सेससोबत जो काही स्ट्रिंगचा ॲरे असणार आहे त्या सगळ्या गोष्टी XML लँग्वेज यूज करून आपण त्याचा जो काही ॲरे असणार आहे तो स्टोअर करू शकतो. एथ आहे स्टाईल्स. स्टाईल्स.xml फाईल कंटेन्स रिसोर्सेस ऑफ द थीम स्टाईल इन द ॲप्लिकेशन. आता एखादी थीम किंवा मल्टिपल थीम्स आपल्या अँड्रॉइड ॲप्लिकेशनला जर असतील किंवा द्यायचे असतील
किंवा ऑप्शन द्यायचे असतील तर आपण त्या सगळ्या फाईल्स त्याचा जो काही लेआउट असेल, जे काही रिसोर्स फाईल्स असतील, फोल्डर्स असतील किंवा रिसोर्स ॲसेट्स असतील, ते सगळं आपण style.xml सेव्ह करतो. जेणेकरून जी काही थीमची स्टाईल असेल आपल्या ॲप्लिकेशनला द्यायची असेल तर त्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामधून घेऊ शकतो. दिस फाईल इज रिटन इन XML लँग्वेज. जसं आपल्याला माहिती आहे की काही लेआउट किंवा थीम असेल तर ते आपण XML लँग्वेजमध्ये लिहितो. द लास्ट वन इज बिल्ड ग्राडर मॉड्यूल ॲप. म्हणजे ज्यावेळेला आपण अँड्रॉइड स्टुडिओ यूज करत होतो त्यावेळेला काय करतो, आपण एखादा बेसिक कोड, हॅलो वर्ल्डचा कोड जर असेल त्याला रन करायचं असेल तर आपल्याला खाली बॉटमला एक मॅसेज देत होता की ग्रॅडल रनिंग किंवा ग्रॅडल स्टार्टेड किंवा ग्रॅडल इन प्रोग्रेस. तर तो आहे बिल्ड ग्रॅडर. ह्याच्यामध्ये काय असतो ग्रॅडल, दिस डिफाईन्स द मॉड्यूल स्पेसिफिक बिल्ड कॉन्फिगरेशन. मॉड्यूल स्पेसिफिक बिल्ड कॉन्फिगरेशन, त्या नावामध्ये तुम्हाला कळतं की पर्टिक्युलर मॉड्यूल असणार आहे एखादा मॉड्यूल, त्या मॉड्यूलचं जे काही कॉन्फिगरेशन सेट करतो आपण. फॉर एक्झाम्पल एखादा लेआउट असेल किंवा एखादी थीम असेल, त्याची स्टाईल असेल, कलर्स, तर त्यानुसार त्याचा जो काही स्पेसिफिक कॉन्फिगरेशन असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर एखादा टेबल घेतला, टेबल ऑफ कंटेंटसाठी तुमचा जर काही लेआउट असेल की तुम्ही 3x3, 3x4 किंवा 4x4चा तुमचा टेबल असेल तर त्या टेबलात तुम्ही कोणकोणत्या प्रकारचे लेआउट देऊ शकता किंवा त्याला कलर कोडिंग करू शकता, त्याची टेबलची थीम तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर त्या मॉड्यूलनुसार त्याचं स्पेसिफिक बिल्डिंग कॉन्फिगरेशन असतं, जे काही बिल्ड ग्रॅडरमधून आपण एक्झिक्यूट करतो. हिअर यू कॅन ॲड डिपेंडन्सीज व्हॉट यू नीड इन युअर ॲप्लिकेशन, अँड्रॉइड ॲप्लिकेशन. आता जर तुमच्या काही डिपेंडन्सीज असतील, एखादा मॉड्यूल किंवा मल्टिपल मॉड्यूल्स एकामेकावरती डिपेंड्स असतील किंवा बरेचसे प्रोसिजर्स, बरेचसा वर्कफ्लो तुमचा जर डिपेंडंट असेल तर त्यातल्या ज्या काही डिपेंडन्सीज असतात, म्हणजे कोणावर डिपेंड असणार आहे, तर त्या डिपेंडन्सी आपण याच्यामध्ये देऊ शकतो आपल्या अँड्रॉइड ॲप डेव्हलपमेंट करण्यासाठी. तर आजच्या सेशनमध्ये आपण 3.1 युनिट नंबर 3ला सुरुवात केली होती. त्याच्यामध्ये युनिट नंबर 3चं नाव आहे UI कॉम्पोनंट्स अँड लेआउट्स. त्याच्यामध्ये आपण 3.1 हा पॉईंट कंप्लीट केलेला आहे, जो की आहे कंट्रोल फ्लो आणि डायरेक्टरी स्ट्रक्चर. कंट्रोल फ्लोमध्ये आपण डेव्हलपरचा फ्लो आणि कंट्रोल फ्लो 2 पॉईंट्स बघितले. डायरेक्टरी स्ट्रक्चरमध्ये त्याचं UI बघितला आणि त्याच्यातले जे काही पॉईंट्स आहेत ते सगळे आपण इलॅबोरेट करून डिस्कस केलेलं आहे. नेक्स्ट पॉईंटमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट कवर करणार आहोत. थँक्यू.